विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. मित्र हो, आज आपण एम ए भाग 1 या एम ए भाग 1 मधील सत्र 1 मधील जो महत्वाचा विषय आहे तो विषय म्हणजे सहकारी तत्वे आणि व्यवहार या घटकातील महत्वाचा जो घटक आहे, या पेपर मधील जो महत्वाचा घटक आहे तो घटक क्रमांक 3 सहकारी संस्था. यामधील दूध सहकारी संस्थेची आपण चर्चा करत आहोत. मित्र हो, या दूध सहकारी संस्थेची सविस्तर चर्चा, त्याची स्थापना, प्रगती, उद्देश या सविस्तर चर्चा या अगोदरच्या लेक्चरला आपण सविस्तरपणे केलेली आहे. तर मित्र हो, आज आपण या लेक्चरला दूध सहकारी संस्थेची प्रमुख समस्या आणि त्या समस्येवर असणाऱ्या उपाययोजनांची चर्चा आज आपण या लेक्चरला करणार आहोत. तर मित्र हो, आपल्याला माहिती आहे भारतात गेले 60 वर्ष दूध उत्पादन सहकारी संस्थेची अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रगती झालेली दिसून येते आणि ही प्रगती अत्यंत वेगाने झालेली आहे. मित्र हो, संस्थांनाही, या दूध संस्थांनाही ग्रामीण भागात अत्यंत वेगाने प्रगती करण्यास वाव मिळाला आहे. या संस्थेनेही ग्रामीण भागाच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाचे भूमिका आणि योगदान दिलेलं आहे. मात्र गेल्या 2 दशकामध्ये या दूध संस्थांच्या बाबत अनेक आणि एकंदरीत संपूर्ण दूध व्यवसायासमोर अनेक समस्या उभारलेल्या आहेत. मित्र हो, या समस्यांची चर्चा करत असताना आज आपणास दूध व्यवसायाच्या समोरील ज्या महत्वाच्या प्रमुख समस्या आहेत, या समस्याची चर्चा करण्याचा योग आलेला आहे. तर मित्र हो, या दूध उत्पादनाच्या समस्येतील पहिली महत्वाची जी समस्या आहे ती म्हणजे प्राथमिक दूध उत्पादक ज्या संस्था आहेत त्यांची घटती अर्थक्षमता. मित्र हो, प्राथमिक दूध सहकारी संस्था अर्थक्षम होण्यासाठी किमान 500 लिटर दूध संकलन दररोज होण्याची आवश्यकता असते. अलीकडे दूध संकलनामध्ये स्पर्धा वाढत गेल्याने किमान दूध संकलन करण्यात या दूध संस्था अपयशी ठरत आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अधिक कमकुवत बनत चाललेली आहे. मित्र हो, दुसरी समस्या आहे ती म्हणजे खासगी व सहकारी दूध व्यावसायिक स्पर्धा उभारलेली आहे. मित्र हो, गेल्या काही वर्षातून दूध संकलन व त्याची विक्री या क्षेत्रात भांडवलदार खासगी व्यावसायिकांनी चांगलीच प्रगती केली आहे. याचा परिणाम म्हणून ग्राहकाच्या दूध गुणवत्तेचा मध्ये तडजोड करावी लागत आहे. कारण बाजारपेठेमध्ये गुणवत्ता जोपासण्यासाठी जे दूध संस्थांना प्रमुख चांगल्या प्रतीचं दूध असतं ते नाकारलं, कमी प्रतीचं दूध नाकारलं गेलं. परिणामी दूध उत्पादक सहकारी संस्थांवर दूध उत्पादक नाराज झाले आणि याचाच फायदा खासगी व्यवसायाने घेतला आणि गेल्या 10 वर्षामध्ये या दूध उत्पादकांना गाठले व त्यांच्याकडील जे कमी प्रतीचे दूध, कमी प्रत असलेले दूध गोळा करून त्याच्या माध्यमातून ते दूध स्वीकारण्यास तयार करून त्यांनी चांगली प्रगती केली. मित्रांनो, यातूनच खासगी आणि सहकारी दूध व्यवसायामध्ये स्पर्धा सुरू झाली. मित्र हो, यानंतरचा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे दूध संस्थेकडे दूध साठवणूक करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या दूध सोयी ज्या आहेत त्या अपुऱ्या प्रमाणात आहेत. मित्र हो, बहुतेक प्राथमिक सहकारी दूध उत्पादक संस्था जवळजवळ दूध साठवण्याकरता पुरेशा सोयी उपलब्ध नाहीत. त्यामुळे जर शेतकऱ्यांना दूध विकावयाला आणले तर त्याच्या साठवणुकीच्या सोयींचा अभाव या दूध संस्थेकडे असताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळे त्या संस्था दूध खरेदी करू शकत नाही, दूध उत्पादक संस्थांच्यावर अवलंबून असल्याचे आपणास दिसून येते. ही स्थिती काही प्रमाणात तालुका व जिल्हा पातळीवर आढळून येते. मित्र हो, यानंतरची प्रमुख समस्या आहे ती म्हणजे पशुखाद्याचा अपुरा पुरवठा. मित्र हो, दुभत्या जनावरांसाठी जो पशुसाठी आवश्यक असणारा हिरवा चारा असेल, सकस आहार असेल, या पुरेशा प्रमाणात दूध उत्पादकाला मिळत नाही आणि त्यामुळेच त्याच्या दुधाच्या क्षमतेवर परिणाम दिसून येतो. सामान्य शेतकऱ्याची ऐपत ती पशुखाद्य खरेदी करणे इतकी नसते. त्यामुळे चांगल्या प्रतीची दुभती जनावरे ते पाळू शकत नाहीत आणि या
जर दूध उत्पादन संस्थांनी वाजवी किमतीत आणि उधारीने पशुखाद्य पुरवठा केला तर सामान्य शेतकरी देखील पशुखाद्य खरेदी करू शकेल. परंतु या संस्थांच्याकडे अशा पशुखाद्याचा अपुरा अभाव असल्यामुळं हा प्रमुख समस्या या दूध उत्पादकाला जाणवत आहे. मित्रहो, यानंतरची समस्या आहे दूध संस्थांचा वाढता खर्च. मित्रहो, अलीकडल्या काळातील सार्वजनिक खर्च या दूध उत्पादन खर्चाचा अलीकडल्या काळातला वाढता खर्च ही सहकारी उत्पादन संस्थेची प्रमुख समस्या बनलेली आहे. दूध संकलन करणे, त्याची प्रक्रिया करणे, पॅकिंग करणे, वाहतूक करणे, कामगाराचे वेतन, व्यवस्थापन खर्च, विक्री खर्च इत्यादीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तर मित्रहो, त्यामुळे सहकारी संस्थांच्या एकूण दूध उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होत असताना दिसून येतोय आणि त्यामुळे नफ्याचे प्रमाण घटत चाललेलं आहे. मित्रहो, यानंतरची समस्या आहे ते अपुरा पशुवैद्यकीय सोयी. जास्त दूध देणाऱ्या ज्या गायी म्हशी आहेत त्यांच्यासाठी जे वातावरण असते ते वातावरण अनुकूल लागते आणि त्यांना आवश्यक असणारा चारा आणि पशुखाद्य हे सकस लागते. नाहीतर या जनावरांना अनेक रोगांना ही जनावर बळी पडतात आणि त्याच्या भीतीने ही दूध उत्पादक हे जास्त दूध देणाऱ्या गायी म्हशींचा वापर करण्याचं कमी रिस्क घेत असतात. म्हणून या दूध संस्थांनी पशुवैद्यकीय सुविधा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे देणं गरजेचं असतं. परंतु अशा वेळी जनावरांसाठी वरचे वर पशुवैद्यकीय सल्ला घ्यावा लागतो. भारतातील सहकारी संस्थांची चांगल्या प्रकारच्या दुभत्या जनावरांची आयात केली, परंतु त्यांना आवश्यक असणाऱ्या पशुवैद्यकीय सुविधा ज्या आहेत त्या करून दिल्या नाहीत, ही प्रमुख समस्या यांच्या समोरील आहे. मित्रहो, यानंतरची जी प्रमुख समस्या आहे ती सभासदांची अनास्था. मित्रहो, सहकारी दूध उत्पादक संस्थेचे सभासद हे प्रामुख्याने ग्रामीण भागातील असतात. सभासदांकडून फक्त संस्थेत दूध घालणे, दुधाचे बिल घेणे एवढेच मर्यादित संबंध संस्थेशी ठेवला जातो. संस्थेचे व्यवस्थापन कशा पद्धतीने काम करते, संस्थेच्या प्रगतीची दिशा काय आहे, संस्थेसमोर कोणत्या समस्या आहेत, संस्था याबाबत संस्थेचे सभासद हे उदासीन राहतात. त्यामुळे सभासद संस्था असतील व सभासद आहे यांच्यामध्ये अंतर पडते. परिणामी दूध संस्थेच्या कारभारावर नियंत्रण राहत नाही. म्हणून सभासदांमध्ये अनास्था निर्माण झालेली असते. मित्रहो, महत्वाची समस्या आहे ती म्हणजे वाहतुकीची समस्या. मित्रहो, दूध संकलनासाठी जलद किंवा कार्यक्षम वाहतूक सुविधा असणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रहो, विविध खेड्यातून जमा करण्यासाठी जे दूध संकलित केलं जातं आणि ते संकलित करून बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी जी वाहनांची गरज असते ती वाहनांची गरज पूर्ण करण्यासाठी अशी वाहने भाडे तत्वावर किंवा लाखो रुपयाची गुंतवणूक करून खरेदी करण्याची आवश्यकता असते. मात्र ही वाहने नियमितपणे उपलब्ध न झाल्यामुळे दुधाचे संकलन व विक्री यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि ही वाहतुकीची प्रमुख समस्या दूध सहकारी संस्थांच्या मार्फत असल्याचे आपणास दिसून येते. मित्र, यानंतरची महत्वाची समस्या आहे ती म्हणजे अकार्यक्षम व्यवस्थापन. प्राथमिक व जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक विद्यावेतनावर काम करणारे असतात. त्यामुळे त्यांच्या संस्थेचे दैनंदिन कामकाजावर लक्ष नसते. त्याचप्रमाणे बऱ्याचशा दूध संस्था संकलन केंद्राचे कर्मचारी अप्रशिक्षित असतात. त्यांचा परिणाम दूध संस्थाचा अकार्यक्षमतेवर होतो. मित्र, यानंतरचा जो महत्वाची जी समस्या आहे ती म्हणजे असमतोल विकास. मित्र हो, मागास भागातील लोकांना जोडधंदा म्हणून उपलब्ध करून देणे हे सहकारी दूध उत्पादन संस्थेचे प्रमुख उद्देश आहे. त्या दृष्टीने मागास भागात सहकारी दूध व्यवसायाचा विकास व्हावा अशी अपेक्षा होती, परंतु वस्तुस्थिती मात्र यापेक्षा वेगळी आहे. उदाहरणार्थ गुजरात असेल, महाराष्ट्र असेल इत्यादी विकसित राज्यात दूध उत्पादन सहकारी संस्थेचा विकास हा झाला आहे.
तर मागासलेल्या राज्यामध्ये या संस्थेचा विकास अत्यंत कमी प्रमाणात झालेला दिसून येतो. मित्रांनो, या प्रमुख 10 समस्या चर्चा आज आपण या लेक्चरला केलेली आहे. तर मित्रहो, या जरी समस्या असल्या तर या समस्यावर काही उपाययोजना आपल्याला सांगता येतील. त्या उपाययोजनांची चर्चा आज आपण येथे करणार आहोत. मित्रहो, शेतीपूरक असणारा हा दूध व्यवसाय जर पूर्णपणे भांडवलदाराच्या हातात गेला तर दूध व्यवसाय हे दोन्ही एकमेकावर अवलंबून असतात. मित्रहो, शेती आणि दूध व्यवसाय हे दोन्ही क्षेत्र एकमेकावर अवलंबून आहेत. त्यामुळे भारतातील दूध व्यवसायास चालना देण्यासाठी सहकारी चळवळ एक प्रभावशाली आणि चिरंतन विकास करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे भारतात प्रत्येक राज्यस्तरावर एक स्वतंत्र समिती स्थापन करून त्यामार्फत त्यांनी दूध महासंघ, सहकारी संघ, प्राथमिक दूध संस्था, त्याचबरोबर दूध उत्पादक प्रतिनिधींना एकत्र आणून त्यांनीच दूध उत्पादकाच्या हिताचे निर्णय घ्यावेत. यासाठी आपण काही उपाययोजना ज्या करत आहोत, या उपाययोजनांची चर्चा आज इथे करणार आहोत. तर मित्रहो, पहिला उपाय आपल्याला असं सांगता येईल की दुधाची चांगल्या प्रकारे तपासणी करून दूध स्वीकारावे. दुसरी उपाययोजना आहे मध्यम काळामध्ये दुसऱ्या टप्प्यात दूध उत्पादक संस्थांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर त्यामध्ये शीतगृहे असतील, वाहतूक व्यवस्था असेल, दूध संघाचा समावेश जो असेल इत्यादीचा समावेश होत असतो. मित्रहो, जनावरांना आवश्यक असणाऱ्या चाऱ्याची कायमस्वरूपी जी सुविधा आहे ती राखीव करून जमीन उपलब्ध करून देण्याची महत्वाचं कार्य करता आलं पाहिजे. मित्रहो, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दूध व्यवसाय अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी संकरित जनावरांची पैदास करणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रहो, यानंतर दुधाची वाहतूक करण्यासाठी जलद व कार्यक्षम वाहतूक साधनांची आवश्यकता या सहकारी दूध व्यावसायिक संस्थांना भासत आहे. मित्रहो, यानंतरची जी आपला उपाय आहे तो म्हणजे दूध संघाने दूधजन्य पदार्थांच्या उत्पादनावर भर देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर पशुखाद्य असेल, पोषण आहार असतील, दुधांच्या औषधांची निर्मिती असेल, ही वाजवी किमतीमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रहो, दूध संस्थांनी दूध स्वीकारण्यासाठी ज्या जाचकाठी घातलेल्या आहेत त्या शिथिल करून दुधाचा दर्जा कसा चांगला राहील यासाठी उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रहो, शेतकऱ्यांना दूध उत्पादनाबाबत योग्य प्रशिक्षण देणं हेही तितकंच महत्वाचं आहे. मित्रहो, यानंतरची महत्वाची जी उपाययोजना आहे, शासनाने दूध व्यवसायाच्या वृद्धीसाठी अनुकूल धोरण आखणं अत्यंत महत्वाचं आहे. मित्रहो, यानंतरची जी महत्वाची गरज आहे ते दूध संघाने दूध प्रक्रियेसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्ता वाढीबरोबर खर्चामध्ये कपात करणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रहो, या समस्यावर ज्या प्रमुख उपाययोजना आहेत, या प्रमुख उपाययोजनांची चर्चा आज आपण या लेक्चरमध्ये केलेली आहे. तर मित्रहो, या सर्व चर्चांती आपल्याला सारांश रूपाने असं म्हणता येईल की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये साखर कारखानदारीनंतर दूध व्यवसायाने ग्रामीण भागात मोलाची भर पाडलेली आहे. यासाठीच रोजगार निर्मिती असेल, ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान उंचावणे असेल, ग्रामीण भागाचा विकास करणे असेल, महिला सबलीकरणाच्या दृष्टीने दूध व्यवसाय हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. मित्रहो, जगातील पहिली दूध सहकारी विकास संस्था डेन्मार्क मधील जेडिंग येथे 1882 साली स्थापन करण्यात आली. भारतामध्ये प्रामुख्याने खेडा जिल्ह्यात अमूल या नावाने स्थापनेनंतर दूध व्यवसायाचा विकास मोठ्या प्रमाणात झाल्याचे आपणास दिसून येते. मित्रहो, या सविस्तर चर्चेनंतर आज आपण या चर्चेमध्ये सहकारी दूध व्यवसायाच्या ज्या प्रमुख 10 समस्या आहेत, या प्रमुख 10 समस्यांचा सविस्तर अभ्यास आज आपण केलेला आहे आणि या समस्यावर ज्या वेगवेगळ्या उपाययोजना आहेत, या उपाययोजनांची ही चर्चा आजच्या या व्याख्यानामध्ये आपण केलेली आहे.
तर या सविस्तर समस्या आणि उपायांच्या या लेक्चर नंतर आज या चर्चेला आपण इथंच पूर्णविराम देऊयात, इथेच थांबूयात. धन्यवाद. मित्र हो, या व्यतिरिक्त आपणास काही अधिक माहिती हवी असेल, काही अधिक संपर्क करायचा असेल तर तुम्ही आम्हाला आपण दूरध्वनी मार्फत ही दूरशिक्षण केंद्राला संपर्क साधू शकता. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0231 269 41 71. मित्र हो, तुम्ही आम्हाला आपल्या शंका किंवा आपल्या विनंती ईमेलद्वारे सुद्धा आमच्याकडे पाठवू शकता. आमचा ईमेल आय डी आहे cde@unisivaji.ac.in. मित्र हो, या व्यतिरिक्त तुम्हाला विषयाच्या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली वैयक्तिक ही संपर्क साधू शकता. माझा ईमेल आय डी आहे pgbeco@gmail.com. या ईमेल आय डीद्वारे तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. विषयासंदर्भात असेल, अन्य कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला आमच्या दूरशिक्षण केंद्राला कधीही संपर्क साधू शकता. मित्र हो, धन्यवाद.